नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंबंधी संपत मोठी अपडेट ती म्हणजे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। जर आपण बघितलं पीएम किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 22 आणि 23व्या हप्ते एकंदरीत जमा झालेले आहे। तर शेतकरी वाट बघत आहेत 24व्या हप्त्याची। तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंबंधी आता सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। तर काय या अपडेट संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला माहिती आहे सर्वात महत्त्वपूर्ण असे अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळत असतील। तर शेतकरी बांधवांनो, आपला आजचा जो विषय आहे तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंबंधी। आतापर्यंत आपण बघितलं पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 23 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा सुद्धा हप्ता आलेला नाही। तर त्यासाठी जी सर्वात मोठी आणि लास्ट जी तारीख देण्यात आलेली होती ती म्हणजे 30 जूनची। 30 जून पूर्वी तुम्ही केवायसी करणे जरुरी होते। जर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप सुद्धा केवायसी केलेले नसेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा होणार नाही। आता शेतकरी बऱ्याच दिवसापासून जी वाट बघत होते ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंबंधी, कारण आतापर्यंत आपण जर बघितलं फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 7च हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आणि आपण जर बघितलं तर 3 महिन्याच्या सुद्धा वर वेळ हा निघून गेलेला आहे, तरी सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। आणि शेतकरी डोळे लावून वाट बघत आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। तर यासंबंधी सर्वात मोठी अपडेट हे आलेले आहे। जर आपण बघितलं तर विधानसभेचे जे अधिवेशन चालू होतं ते संपलेलं आहे। विधानसभा असो किंवा विधान परिषद असो, अधिवेशन आता संपलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी आपण जर बघितलं कर्जमाफीच्या 2 याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। सुरुवातीला 533 आणि दुसरी म्हणजे 17 लाख लोकांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे आलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे नाव आलेलं असेल त्यांनी केवायसी करून घेणे जरुरी आहे। आता शेतकरीची वाट बघत आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होऊ शकतो। परंतु शेतकरी बांधवांनो, तत्पूर्वी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची अशी माहिती ती म्हणजे जर तुम्ही आतापर्यंत सुद्धा तुमच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या प्रोफाईलवर जाऊन जर तुमची केवायसी अपडेट केलेली नसेल तरी तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यापासून आणि येणारा पुढचा पीएम किसान सन्मान निधीच्या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते। त्यासाठी सर्वात महत्त्वाचं काम करायचं म्हणजे आपला नमो शेतकरी किंवा पीएम किसानची जी आपली प्रोफाईल आहे ती ओपन करून बेनिफिशियरी स्टेटसमध्ये जाऊन जर का तिथे काही प्रॉब्लेम असेल तर तो पूर्ण करून घेणे आपलं कर्तव्य आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसानचा जो हप्ता आहे तो रेग्युलर तुमच्या खात्यामध्ये येत राहील। जर तुम्ही तसे केले नाही तर तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेपासून वंचित राहावे लागू शकते। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचा बेनिफिशियरी स्टेटस बघायचे, तर ते पेंडिंग असेल तर ते तत्काळ पूर्ण करा, म्हणजे तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो खात्यामध्ये जमा होण्यास लवकरात लवकर मदत होईल। जर तुम्ही केवायसी पूर्ण केली नाही तर तुम्हाला सुद्धा या हप्त्यापासून वंचित राहायचं काम पडू शकतं आणि येणाऱ्या सुद्धा बऱ्याचशा हप्ता हा तुम्हाला येऊ शकत नाही। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमची केवायसी पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आता शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील 1 ते 2 म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे सुद्धा जमा होण्यास सुरुवात होणार आहे। कारण यासंबंधी विरोधकांनी सुद्धा विधानसभेमध्ये आवाज उचललेला होता आणि त्यानंतरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही होती संपूर्ण माहिती कशी वाटली आणि तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी तुमचं स्टेटस जे आहे ते ऍक्टिव्ह आहे का ते बघा। जर ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला सुद्धा नमो शेतकरीचा हप्ता येईल। जर माहिती आवडली असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।